एमर्जिंग इकॉनॉमी, भारत एक उद्योन्मुख अर्थव्यवस्था या विषयावर आपण चर्चा करूया। तर ही उद्योन्मुख अर्थव्यवस्था जी आहे ही प्रामुख्याने कोणत्या देशाची अर्थव्यवस्था असते? तर विकसनशील देशाची अर्थव्यवस्था असते। म्हणजे विकसनशील देशाच्या संदर्भामध्ये ही उद्योन्मुख अर्थव्यवस्था ही संकल्पना उपयोगामध्ये आणली जाते किंवा वापरली जाते। तसं आता म्हणेल की भारत ही एक उद्योन्मुख अर्थव्यवस्था आहे। याचा अर्थ काय? तर भारताची जी अर्थव्यवस्था आहे, जो भारताचा जो विकास आहे, तर या भारताची अर्थव्यवस्था, या भारताचा विकास हा वेगाने वाढत आहे आणि हा विकास एका अशा मार्गावर येत आहे, अशा पातळीवर येत आहे की ज्या पातळीवर विकसित देश आहेत। या अर्थव्यवस्थेमध्ये अनेक सकारात्मक बदल होत आहेत, जसं की उद्योगामध्ये वाढ होणे, उद्योगांचा विस्तार होणे, तंत्रज्ञान वापरामध्ये वाढ होणे, तंत्रज्ञानाचा विकास होणे आणि विदेशी गुंतवणुकीमध्ये वाढ होणे, ह्या सगळे प्रक्रिया किंवा हे सगळं सिच्युएशन जे आहे हे त्या अर्थव्यवस्थेमध्ये दिसते की जी अर्थव्यवस्था उद्योन्मुख करते। म्हणजे उद्योन्मुख अर्थव्यवस्थेमध्ये हे सगळे बदल दिसून येतात, त्याला थोडक्यामध्ये आपण उद्योन्मुख अर्थव्यवस्था असं म्हणतो की ज्या अर्थव्यवस्थेचा विकास हा वेगाने सुरू आहे, ज्या अर्थव्यवस्थेमध्ये तंत्रज्ञानाचा विकास होत आहे, ज्या अर्थव्यवस्थेमध्ये उद्योगधंद्यात वाढ आणि उद्योगधंद्यांचा विस्तार होत आहे, ज्या अर्थव्यवस्थेमध्ये सकारात्मक बदल होत आहेत, थोडक्यामध्ये या अर्थव्यवस्थेला आपण एक उद्योन्मुख अर्थव्यवस्था असं म्हणतो। म्हणजे जसजशी ही उद्योन्मुख अर्थव्यवस्था विकास करत असताना, प्रगती करत असताना ती जागतिक दर्जाच्या अर्थव्यवस्थेच्या अधिक जवळ येण्याचा प्रयत्न करते, म्हणून त्या अर्थव्यवस्थेला आपण उद्योन्मुख अर्थव्यवस्था असे म्हणतो। ठीक आहे? काय उद्योन्मुख अर्थव्यवस्था म्हणजे? की उद्योन्मुख अर्थव्यवस्था ही विकसनशील देशाची अर्थव्यवस्था असते आणि या अर्थव्यवस्थेमध्ये सातत्याने सकारात्मक बदल होत जातात, त्याच्यामुळे ती अर्थव्यवस्थेचा विकास हा वेगाने होत जातो आणि त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा विकास होतो, त्याच्यामध्ये उद्योगधंद्याची वाढ आणि उद्योगधंद्यांचा विकास होतो, ज्या अर्थव्यवस्थेमध्ये विदेशी गुंतवणुकीमध्ये वाढ होते आणि ती अर्थव्यवस्था विकसित देशाच्या अधिक वेगाने जवळ येण्याचा प्रयत्न करत असते, त्या अर्थव्यवस्थेला उद्योन्मुख किंवा एमर्जिंग इकॉनॉमी असं म्हणतात। ठीक आहे? तर आता काय असतं बघा, या उद्योन्मुख अर्थव्यवस्थेमध्ये की अर्थव्यवस्थेमध्ये जर आपण पाहिलं तर अर्थव्यवस्थेमध्ये विकासासाठी लागणारी जी पार्श्वभूमी लागते ती या अर्थव्यवस्थेमध्ये अस्तित्वात असते। म्हणजे या अर्थव्यवस्थेमधून देशातील आणि परकीय गुंतवणुकीमध्ये सातत्याने वाढ होत असते या उद्योन्मुख अर्थव्यवस्थेमध्ये। जो विकास याच्यापूर्वी नव्हता, परंतु हळूहळू तो विकास होत आला, अशा पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये देखील सातत्याने वाढ होऊन त्या विकासाला गती प्राप्त होत असते या उद्योन्मुख अर्थव्यवस्थेमध्ये। ही अर्थव्यवस्था की जी उद्योन्मुख आहे
ती अर्थव्यवस्थेमध्ये काय होतं की नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो उत्पादन प्रक्रियेमध्ये आणि त्याचा प्रत्यक्ष वापर उपयोग उत्पादनामध्ये करून उत्पादन वाढीचे प्रयत्न केले जातात ह्या उद्योन्मुख अर्थव्यवस्थेमध्ये। त्याचबरोबर आपल्याला असंही म्हणता येतं की शेती क्षेत्रामध्ये पूर्वी पारंपरिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात होता, आता या उद्योन्मुख अर्थव्यवस्थेमध्ये आता पारंपरिक तंत्रज्ञानाच्या ऐवजी शेती क्षेत्रामध्ये किंवा उत्पादन प्रक्रियेमध्ये आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीची उत्पादकता शेतीचं उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न हा मोठ्या प्रमाणावर केला जातो आहे। म्हणजे पारंपरिक दृष्टिकोनाच्या जागी आता आधुनिक दृष्टिकोन लोकांमध्ये आलेला आहे। याचं कारण असं आहे की आता शेतकरी हा निरक्षर नसून आता शेतकरी हा साक्षर झालेला आहे आणि आता शेतीकडे तसं पाहिलं तर जीवन जगण्याचा मार्ग म्हणून पाहिला जातो, परंतु आता शेतीकडे व्यावसायिक दृष्टीने देखील आता शेतीकडे पाहिलं जातं। म्हणून शेतीची उत्पादकता वाढवण्याचा अनेक मार्गाने प्रयत्न या उद्योन्मुख अर्थव्यवस्थेमध्ये केला जातो। त्यामुळे शेतीमध्ये आता गुंतवणुकीमध्ये देखील वाढ होत चाललेली आहे। ही परिस्थिती उद्योन्मुख अर्थव्यवस्थेमध्ये दिसते। आता दुसरी गोष्ट आपल्याला सांगता येते की शेतीची उत्पादकता वाढवावी म्हणून आधुनिक दृष्टिकोन निर्माण झाला। त्याच्यामुळे आता एका एकरमध्ये किंवा एका शेतीमध्ये एकरी पीक घेण्याच्या ऐवजी आता बहुपीक पद्धतीचा किंवा आंतरपीक पद्धतीचा वापर करून त्या शेतीची उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न आता मोठ्या प्रमाणावर केला जात आहे। हे उद्योन्मुख अर्थव्यवस्थेमध्ये दिसणारा बदल आहे। उद्योन्मुख अर्थव्यवस्थेमध्ये काय होतं की बचतीमध्ये वाढ होते, त्याच्यामुळे गुंतवणुकीला लागणारा जो काही निधी आहे तो या अंतर्गत बचतीमधून मोठ्या प्रमाणावर प्राप्त होत असतो आणि त्यामुळे देशामध्ये अंतर्गत वाहतूक दळणवळण यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा या उद्योन्मुख अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसते। उद्योन्मुख अर्थव्यवस्थेमध्ये फक्त हेच सकारात्मक बदल दिसत नाहीत, तर उद्योन्मुख अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला भांडवली वस्तूचे उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं, त्याचबरोबर उपभोग्य वस्तूचे उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं। म्हणजे भांडवल बाजार आणि नाणे बाजार यांच्यामध्ये देखील सातत्याने बदल आणि सुधारणा या उद्योन्मुख अर्थव्यवस्थेमध्ये होत असतात। आता म्हणजे पूर्वी लोक आपली जी बचत आहे ती घरामध्येच साठवून ठेवायची किंवा सावकाराकडे वगैरे ठेवायची किंवा बहुतांश करून घरामध्ये ठेवायची, पण त्या बचतीचा फायदा त्यांच्या उत्पन्न वाढीसाठी होत नव्हता। परंतु आता परिस्थिती अशी झाली की लोक आता जास्तीत जास्त बँकेशी कनेक्ट झालेले आहेत। बँकिंग विषयी लोकांच्या मनामध्ये जाणीव आणि जागृती निर्माण झालेली आहे। त्याच्यामुळे आता खातेदारांची संख्या वाढलेली आहे, बँकांच्या शाखांची संख्या वाढलेली आहे, ठेवीचं प्रमाण वाढलेलं आहे, ठेवीदारांचं प्रमाण वाढलेलं आहे, कर्ज घेणाऱ्यांचंही प्रमाण वाढलेलं आहे। परिणामी आर्थिक विकासाचं हे जे काही सकारात्मक चित्र आहे हे सकारात्मक चित्र ज्या विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये दिसतं ती अर्थव्यवस्था या उद्योन्मुख अर्थव्यवस्थेच्या प्रकारामध्ये मोडते आणि हीच उद्योन्मुख अर्थव्यवस्था हळूहळू पुढे विकसित देशाच्या मागे म्हणजे विकसित देशाच्या बरोबर येण्याचा प्रयत्न जी अर्थव्यवस्था करते ती अर्थव्यवस्था म्हणजेच ही उद्योन्मुख अर्थव्यवस्था आहे। आता नजीकच्या काळामध्ये अशाच काही अर्थव्यवस्था म्हणजे जगातल्या आतापर्यंत एकूण 30 अर्थव्यवस्था ज्या आहेत ह्या उद्योन्मुख अर्थव्यवस्था म्हणून सध्या मार्गक्रमण करतात। म्हणजे 30 अर्थव्यवस्था जगातल्या उद्योन्मुख अर्थव्यवस्थामध्ये आहेत आणि त्यामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेचा समावेश त्यामध्ये केला गेलेला आहे। आता ही उद्योन्मुख अर्थव्यवस्था जी आहे की जिला इंग्रजीमध्ये एमर्जिंग इकॉनॉमी असं म्हटलं जातं। आता एमर्जिंग इकॉनॉमी म्हणजे नेमकं काय, आपण त्याला म्हणतो की अपकमिंग इकॉनॉमी असा त्याचा समानार्थी शब्द आहे। अपकमिंग इकॉनॉमी याचा अर्थ होतो मराठीमध्ये की जी अर्थव्यवस्था नव्याने भरभराटीस येते। आता खरं तर नव्याने येत नाही, त्याची सुरुवात आधीच कधीतरी झालेली असते, परंतु आता तिने वेग घेतलेला आहे। म्हणजे थोडक्यामध्ये असं आपण म्हणू जावे की देशाच्या आर्थिक विकासाचे प्रयत्न 1951 पासून नियोजनपूर्वक सुरू झालेले आहेत। त्यासाठी वेगवेगळ्या पंचवार्षिक योजना, वेगवेगळे धोरण, वेगवेगळ्या समित्या ह्या निर्माण झालेल्या आहेत आणि त्याने त्या कालखंडामध्ये
एक सकारात्मक पावलं उचलून देशाच्या आर्थिक विकासासाठीचे प्रयत्न वेगवेगळ्या कालखंडातील सरकारने केलेले आहेत आणि त्याला आता गती प्राप्त झालेली आहे। म्हणून ही अर्थव्यवस्था आता येत्या काही कालखंडामध्ये विकसित देशाच्या बरोबरीला येणार आहे। म्हणून तिला एक भरभराटीस येत असणारी अर्थव्यवस्था, एक इमर्जिंग इकॉनॉमी असं त्याला म्हटलं जातं। म्हणजे सध्या जगामध्ये आता आपण म्हटलो की सध्या 30 प्रकारच्या अर्थव्यवस्था ह्या उद्योन्मुख अर्थव्यवस्था आणि त्याच्यामध्ये भारताची अर्थव्यवस्था ही उद्योन्मुख अर्थव्यवस्था म्हणून आता नावारूपाला आले। परंतु भारत आणि चीन या दोन्ही अर्थव्यवस्था सध्या उद्योन्मुख अर्थव्यवस्था आहे। म्हणजे चीननेही आपला आर्थिक विकास हा जागतिक स्तरावर नावारूपास आणलेला आहे। भारतही तशा प्रकारचा प्रयत्न करत असलेला आपल्याला दिसून येतोय। म्हणजे दोन्ही अर्थव्यवस्था कशा आहेत, एक उद्योन्मुख अर्थव्यवस्था आहे। म्हणजे ज्या अर्थव्यवस्थेमध्ये असं म्हटलं जात नाही की आता काही व्याख्येमध्ये असं म्हटलं जात आहे की अद्भुतपणे आणि आश्चर्यकारकरित्या आर्थिक वृद्धीचा दर अनुभवणारी अर्थव्यवस्था म्हणजे उद्योन्मुख अर्थव्यवस्था होय। आता कुठलेही काही आश्चर्यकारक होत नाही आणि कुठले काही अद्भुत होत नाही। हे अद्भुत आणि आश्चर्यकारक होण्यासाठीचे बीज आधीच पेरले जातात। तेव्हा कधीतरी बीज पेरलं जातं, त्या बीजाचं संवर्धन रोपण केलं जातं, त्याची पालवी होते, त्याचं संरक्षण केलं जातं, त्याच्या वाढीसाठीचे प्रयत्न केले जातात, तेव्हा कुठेतरी झाड तयार होतं आणि या झाडाला लागणारी फळं फुलं सावली याचा वापर नंतर व्यवस्थेसाठी होतो। हे सावली येण्यापर्यंत जे प्रयत्न केले जातात हे प्रयत्न फार महत्वाचे आहेत आणि म्हणून आज जे आता आपल्याला सावली मिळते ना, त्याचं फळ त्याचं बीज कधीतरी रोवल्या गेलेलं आहे, त्याच्यामुळे आज आपल्याला त्याची सावली त्याचे फळं आपल्याला खायला मिळतात। म्हणून हे फळं आता जागतिक स्तरावर आपल्याला सगळ्याला खायला द्यायचे आहेत। आर्थिक विकासाचे फायदे आपल्याला घ्यायचे आहेत जगातल्या अर्थव्यवस्थेबरोबर राहून। आणि म्हणून सद्यस्थितीमध्ये आपल्या देशाचा जो काही आर्थिक विकास आहे, जी आर्थिक वृद्धी आहे, ही आता आपण वेगाने साध्य करत आहोत। म्हणून तर आपल्या अर्थव्यवस्थेला एक अपकमिंग इकॉनॉमी किंवा नव्याने भरभराटीस येत असणारी अर्थव्यवस्था म्हणून या भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागतो। आता उद्योन्मुख अर्थव्यवस्था म्हणजे एक असे देश आहेत की ज्या देशाची अर्थव्यवस्था आता उद्योन्मुख झालेली आहे। अमेरिका असेल, कॅनडा असेल, जपान असेल, जर्मनी असेल, ह्याने विकास प्राप्त केलेला आहे। परंतु यांच्या एवढे आपण श्रीमंत नाहीयेत, परंतु तरी देखील आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपला वाटा आता वाढू लागलेला आहे। तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये आपण सुधारणा करून आपण त्याचाही वापर मोठ्या प्रमाणामध्ये करू लागलोय। आपली संस्कृती आपण जपून आपली संस्कृतीच्या माध्यमातून आपण हे सगळे विकासाचे आपण प्रयत्न करत आहोत। म्हणजे सामाजिक कार्यपद्धतीच्या बदलामुळे देखील आपण आर्थिक विकासाचा जो वेग आहे, आर्थिक वृद्धीचा जो वेग आहे, आता आपला आर्थिक वृद्धीचा वेग या श्रीमंत राष्ट्रापेक्षा पण नाही, परंतु त्या पद्धतीने आपण मोठ्या प्रमाणावर करत आहोत। म्हणून आपली अर्थव्यवस्था ही इमर्जिंग इकॉनॉमी आहे, ही आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येतं। आता ही अर्थव्यवस्था इमर्जिंग आहे, काय लक्षण आहेत बरं याचे? तर याचे लक्षण आहेत की आपल्या देशामध्ये किंवा आपला देश देशी आणि परदेशी गुंतवणुकीमध्ये सातत्याने वाढ करत आहे। हे आहे आपलं लक्षण इमर्जिंग इकॉनॉमी असण्याचं, किंवा आपण नव्याने भरभराटीस लागलो आहोत किंवा आपला विकासाचा वृद्धी दर आहे तो आपला वेगाने वाढलेला आहे। ही लक्षणं आहेत उद्योन्मुख अर्थव्यवस्थेची। आपल्या देशामध्ये पायाभूत सुविधांमध्ये देखील जी वाढ आहे ती वाढ अतिशय जलद गतीने सुरू आहे। मग रस्त्यांचं बांधकाम असेल, आहे का नाही, समृद्धी महामार्ग वगैरे महाराष्ट्रामध्ये आता जोराने सुरू आहे। त्याचबरोबर इतर काही रस्त्यांची डागडुजी, इतर काही रस्ते त्यांचं विस्तारीकरण, नव्याने बांधणी ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे। दळणवळण सुविधा वाढलेल्या आहेत। म्हणजे पायाभूत सुविधांचा विकास देखील त्या गतीने आता वाढत असलेला आपल्याला दिसून येतो। नवतंत्रज्ञानाचा उपयोग आता आपण मोठ्या प्रमाणामध्ये घेऊ लागलेलो आहोत। आता आपण श्रमप्रधान तंत्रज्ञानाबरोबरच आपण भांडवल प्रधान तंत्रज्ञानाचा देखील वापर, पारंपरिक तंत्रज्ञानाच्या ऐवजी आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा देखील वापर आता आपण करू लागलेलो आहोत। म्हणून आपली अर्थव्यवस्था
ही इमर्जिंग इकॉनॉमी आहे. म्हणून आपली अर्थव्यवस्था ही उद्योन्मुख अर्थव्यवस्था आहे, ही आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येतं. त्याचबरोबर या अर्थव्यवस्थेमध्ये आता शेती क्षेत्रामध्ये आता पारंपरिक दृष्टिकोन आता बाजूला गेलेला आहे. आता त्या ठिकाणी व्यावसायिक दृष्टिकोन निर्माण झालेला आहे. म्हणजे पूर्वी जसं आपण शेतीला एक जीवन जगण्याचा मार्ग म्हणून आपण शेतीकडे पाहत होतो, आता शेतीला आपण एक व्यावसायिक स्वरूप दिलेलं आहे. पूर्वी फक्त काय होतं की कुटुंबाला लागणारे एवढंच अन्नधान्य आपण उत्पादन करत होतो, परंतु आता आपल्याला लागणारं उत्पादन बाजूला ठेवून, म्हणजे जेवढं लागतं तेवढं बाजूला ठेवून आता आपण अतिरिक्त उत्पादन करत आहोत की ज्याला बाजारामध्ये चांगली किंमत मिळते. त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये देखील वाढ होऊ लागली. म्हणजे आता शेतीकडे एक जीवन जगण्याचा मार्ग तर पाहिलंच जातं, परंतु त्याचबरोबर शेतीकडे एक व्यावसायिक दृष्टिकोन म्हणून शेतीकडे आता लोकांचा तसा निर्माण झालेला आहे. ही आपल्या उद्योन्मुख अर्थव्यवस्थेचं लक्षण आहे. दुसरी गोष्ट, आता आपण व्यापारी दृष्टिकोनातून आता आपण शेतीमध्ये पीक घेऊ लागलो. म्हणजे व्यापारी पिकं आता आपण मोठ्या प्रमाणामध्ये घेऊ लागलेलो आहोत. नगदी पिकं आपण मोठ्या प्रमाणामध्ये घेऊ लागलेलो आहोत. हे प्रामुख्याने उद्योन्मुख अर्थव्यवस्थेचं लक्षण आहे. उद्योन्मुख अर्थव्यवस्थेमध्ये आता लोकांच्या बचती वाढलेल्या आहेत आणि बचत वाढत असल्यामुळे साहजिकच गुंतवणुकीचं प्रमाण वाढलंय, भांडवल निर्मितीचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्यामुळे आता मोठ्या प्रमाणामध्ये नवनवीन वस्तू आणि सेवांची निर्मिती करणारे कारखाने, उद्योगधंदे यांच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता नाणे बाजार विकसित झालेला आहे, भांडवल बाजार देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये लाक्षणिक बदल झालाय आणि त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात सुधारणा झालेल्या आहेत. हेही या उद्योन्मुख अर्थव्यवस्थेचं लक्षण आपल्याला दिसून येतं. आता नजीकच्या काळामध्ये अशा अर्थव्यवस्था विकासाच्या पातळीवर पोहोचू शकतात. का पोहोचू शकतात? कारण की सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या अर्थव्यवस्थेमध्ये आता सुरू आहेत आणि तशी क्षमता, म्हणजे नजीकच्या काही कालखंडामध्ये आपण विकसित अर्थव्यवस्था होऊ शकतो, ही क्षमता आता ह्या उद्योन्मुख अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झालेली आहे. कारण या सगळ्या गोष्टी आता या अर्थव्यवस्थेमध्ये आलेल्या आहेत. म्हणून तशी स्थिती भारताचीच आहे. आज जगामध्ये जवळपास म्हटल्याप्रमाणे 30 प्रकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारताची एक अर्थव्यवस्था आहे की जी अर्थव्यवस्था उद्योन्मुख अर्थव्यवस्था म्हणून समोर येत आहे. आणि ही अर्थव्यवस्था उद्या काही कालखंडामध्ये, म्हणजे येत्या काही कालखंडामध्ये जागतिक स्तरावरची एक अर्थव्यवस्था म्हणून नावारूपास येण्याची शक्यता आपल्याला या ठिकाणी वर्तवण्यात येते. आणि म्हणून भारताची अर्थव्यवस्था ही उद्योन्मुख अर्थव्यवस्था आहे, ही आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येऊ शकतं. आणि ही अर्थव्यवस्था उद्योन्मुख आहे, परंतु तरी देखील भारताची ही अर्थव्यवस्था ही विकसनशील आहे. मग विकसनशील भारताची अर्थव्यवस्था का आहे ह्याची पहिली कारणं आपल्याला शोधावी लागतील. ती कारणं आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की आपल्या देशाची अर्थव्यवस्था विकसनशील आहे कारण की वेगवान आर्थिक वाढ ही होणं आपल्याला गरजेचे आहे. म्हणजे रॅपिड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जो आहे तो आपला राहणं गरजेचं आहे. त्यामुळे पूर्णतः विकसित अर्थव्यवस्था म्हणून भारताची अर्थव्यवस्था ही ओळखली जात नाही. विकासाच्या मार्गावर आहे परंतु विकसित नाही, परंतु ती क्षमता आपली आहे. ही आपल्या विकसनशील अर्थव्यवस्थेचं लक्षण आहे. उच्च अस्थिरता जी आहे, हाय इनस्टॅबिलिटी, म्हणजे उद्योन्मुख अर्थव्यवस्था म्हणून भारताची अर्थव्यवस्थेचं हे एक वैशिष्ट्य आहे की ज्या अर्थव्यवस्थेमध्ये सातत्याने कृषी क्षेत्रामध्ये, उद्योग क्षेत्रामध्ये, सेवा क्षेत्रामध्ये सातत्याने अस्थिरतेचं वातावरण आपल्याला दिसतं. आणि हे अस्थिरतेचं वातावरण, त्याच्यामध्ये होणारे नवीन नवीन बदल हे आपण स्वीकारले पाहिजे. नवीन तंत्रज्ञान आपण वापरलं पाहिजे, उत्पादनाच्या पद्धती आपण बदलल्या पाहिजे की ज्याच्यामधून ही अस्थिरता दूर होईल. नैसर्गिक आपत्ती असेल, नैसर्गिक आपत्तीला आपण कशा पद्धतीने सामोरं जातो, आपल्या देशांतर्गत आर्थिक विकासाच्या संदर्भामध्ये जे धोरणं आहेत याचा आपण कशा पद्धतीने त्याचा उपयोग करतो. आणि उद्योन्मुख अर्थव्यवस्था ज्या आहे, ज्या उद्योन्मुख अर्थव्यवस्थेचा जो भर आहे तो कशावर आहे, तो शेतीवर आहे. तर शेती क्षेत्रावर असणारा भर आता आपल्याला उद्योग आणि सेवा क्षेत्रावर तो ढकलला गेला पाहिजे. म्हणजे उद्योग आणि सेवा क्षेत्राची निर्मिती आपण मोठ्या प्रमाणावर केली पाहिजे. म्हणजे तरच या उद्योन्मुख अर्थव्यवस्था ही विकसनशील अर्थव्यवस्था
उद्या विकसित अर्थव्यवस्थेच्या पंक्तीमध्ये बसायला काय वेळ लागणार नाही. म्हणून याकडे लक्ष देणं गरजेचं आहे की जी अस्थिरता ज्या कारणामुळे आहे आणि जी अस्थिरता आहे ती सातत्याने विकसनशील देशामध्ये दिसते ती दूर झाली पाहिजे. तरच आपल्याला उद्योन्मुख अर्थव्यवस्थेमधून आपल्याला विकसित अर्थव्यवस्थेमध्ये जाता येऊ शकते. दरडोई उत्पन्न वाढीचा जो काही जी प्रवृत्ती आहे ही आता बदलली पाहिजे. की जसं की 1920 मध्ये आपण पाहिलं की दरडोई उत्पन्न भारताचं कमी आहे का नाही, अमेरिकेचं जपानचं जास्त आहे. तर आपल्या जो वाढीचा जो दर आहे हा दरडोई उत्पन्न वाढवण्याचा दर आपला वाढला गेला पाहिजे. लोकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारला पाहिजे, लोकांचं आरोग्य सुधारलं पाहिजे, लोकांची कार्यक्षमता सुधारली पाहिजे. त्याच्यामुळे दर्जा वाढेल, कौशल्य वाढेल, रोजगार मिळेल, बचतीमध्ये वाढ होईल. एकंदर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये उच्च दरडोई उत्पन्नाची पातळी गाठण्याची क्षमता आजही आहे. फक्त भारताने रोजगारभिमुख व्यवस्था निर्माण केली पाहिजे, बेकारीभिमुख व्यवस्था नको. आता प्रत्येक क्षेत्रामध्ये बेकारी आहे, ही बेकारी कमी करण्याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे. एकही लोक बेकार राहायला नाही पाहिजे, याचा उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभाग झालाच पाहिजे, फुकट खायला नको. त्यांना प्रत्येकाला प्रत्येकाच्या गुणवत्तेनुसार, प्रत्येकाच्या शैक्षणिक पात्रतेनुसार प्रत्येकाला रोजगार देऊन त्यांना उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे. तरच त्यांच्या दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होते आणि तरच त्यांची कार्यक्षमता वाढते आणि तरच देशाच्या विकासाचं एक नवीन चित्र आपल्याला पाहायला मिळते. कारण की मी आताच म्हटल्याप्रमाणे बेकारी हे तरुणांचं हिरो स्वप्न करपून टाकणारा वणवा आहे. तो वणवा आधी पेटण्याच्या आधी ही बेकारी आपल्याला कमी करावी लागेल. तर काय होतं, तरच लोकांचा राहणीमानाचा जो दर्जा आहे, इम्प्रूव्हमेंट इन स्टँडर्ड लिव्हिंग, तरच लोकांचा राहणीमानाचा दर्जा सुधारू शकतो. कारण की राहणीमानाच्या उच्च दर्जामध्ये होत असणारी सुधारणा ही उद्योन्मुख अर्थव्यवस्थेचं एक वैशिष्ट्य आहे. आणि खरोखरच लोकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारतोय का? साक्षरतेचं प्रमाण आहे, लोकांचं आयुर्मान आहे, जन्मदर आहे, मृत्यूदर आहे, साक्षरता आहे, यांच्यामध्ये सातत्याने सुधारणात्मक बदल होतोय का याच्याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. बरोबर. आणि म्हणून हे लोकांचं आयुर्मान जे आहे हे इतर विकसित देशाच्या तुलनेने किती आहे? त्यांना आरोग्यविषयक सुविधा मिळतात का? पौष्टिक अन्न मिळतं का? औषधांचा उपयोग किंवा औषधांचा सुविधा त्यांना पुरवल्या जातात का? सरकारी उपक्रमामध्ये त्यांना सगळ्या सेवा आणि सुविधा उपलब्ध असतात का? या सगळ्या गोष्टीचा विचार ह्या उद्योन्मुख अर्थव्यवस्थेसाठी होणं गरजेचं आहे. आणि हा विचार ह्या अर्थव्यवस्थेमध्ये होतो म्हणून या अर्थव्यवस्थेला एक उद्योन्मुख अर्थव्यवस्था म्हणून आज संबोधलं जातं. त्याचबरोबर आपल्याला सांगतात की मानवी भांडवलाचा जो दर्जा आहे, रचनात्मक बदल आहेत, सेवा क्षेत्रामधले मूलभूत बदल आहेत, संक्रमणशीलतेचं जे स्वरूप आहे त्या सगळ्यांमध्ये सकारात्मक बदल होताना आपल्याला दिसतात. आता मानवी भांडवलाचा दर्जाचा विचार जर केला तर इम्प्रूव्हमेंट इन क्वालिटी ऑफ ह्युमन रिसोर्सेस. आता मानवी भांडवलाचा दर्जा कशावर अवलंबून असतो तर तो शिक्षणावर अवलंबून असतो, शिक्षणाच्या दर्जावर अवलंबून असतो, शिक्षणाच्या उपयोगितेवर अवलंबून असतो, शिक्षणाच्या वापरावर अवलंबून असतो, त्याच्या प्रशिक्षण, त्याच्या कौशल्यावर अवलंबून असतो, लोकांच्या आरोग्यावर देखील अवलंबून असतो. म्हणजे लोकसंख्येमध्ये होणारी जी काही वाढ आहे, लोकसंख्येचा जो काही भांडवलाचा जो दर्जा आहे ते ह्या गोष्टीवर अवलंबून असतं. आणि म्हणून देशातील शिक्षणाचा जो दर्जा आहे ना तो दर्जा सुधारला गेला पाहिजे. स्त्री शिक्षण, स्त्री सबलीकरण, स्त्री सक्षमीकरण, पुरुष साक्षरता, पुरुष रोजगार, शालेय गळतीचं प्रमाण, महाविद्यालयीन गळतीचं प्रमाण, बेकारी,
यासारख्या शिक्षण विषयक निर्देशांकाचा विचार केला जातो शिक्षणाच्या दर्जामध्ये. त्याचा परामर्श होतो मानवी भांडवलाच्या दर्जामध्ये. मग या सगळ्यांचा विचार होणं गरजेचं आहे. स्त्रियांची साक्षरता किती आहे, किती टक्के स्त्रिया साक्षर आहेत, किती टक्के स्त्रियांचं सक्षमीकरण झालं, किती टक्के स्त्रियांचं सबलीकरण झालेलं आहे, स्त्रियांच्या विकासासाठी कोणत्या प्रकारचे प्रयत्न केले जातात, स्त्रियांच्या विकासाची सध्या जागतिक स्तरावर भारताची स्थिती काय आहे, किंवा प्रत्येक विकसनशील देशाने किंवा प्रत्येक उद्योन्मुख अर्थव्यवस्थेने याचा गांभीर्याने अभ्यास करणं अपेक्षित आहे. म्हणून पोषणाचा दर्जा, स्वच्छतेची स्थिती, जन्माच्या वेळचा आयुर्मान, आभ्रकाचा मृत्यू दर, परस्पर ह्याचा सगळ्यांचा संबंध आर्थिक विकासाशी आहे. आणि म्हणून कमी विकसित समाजामध्ये, म्हणजे जो काही कमी विकसित समाज असतो त्या भागामध्ये किंवा त्या समाजामध्ये ह्या लोकसंख्या वाढीविषयक अनेक प्रश्न या ठिकाणी किंवा या लोकसंख्येविषयक अनेक समस्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसतात आणि त्याचा परिणाम देशाच्या विकासावर होतो. आणि म्हणून तो होऊ नये म्हणून या समाजातली या घटकातील लोकसंख्या विषयक जी वाढ आहे त्या लोकसंख्येमध्ये गुणवत्ताधारक लोकसंख्येमध्ये कशी वाढ होईल यासाठीचे प्रयत्न करणं अपेक्षित आहे. पण अलीकडच्या काळामध्ये काही शिक्षण आणि काही आरोग्यविषयक निर्देशांकामध्ये वाढ झालेली आहे. म्हणून 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या वाढीचा जो वेग आहे तो 0.3% कमी झाला आहे. यावरून असा अर्थ लक्षामध्ये आपल्याला काढता येऊ शकतो की मानवी भांडवलाचा जो दर्जा आहे तो दर्जा सुधारत चाललेला आहे आणि हे उद्योन्मुख अर्थव्यवस्थेचं लक्षण आहे. रॅपिड चेंज इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जी आहे ही आता सध्याच्या काळामध्ये याचा वापर आणि त्याची प्रगती वेगाने होत असलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून आपल्याला या माहिती तंत्रज्ञान आणि वेगाने या माहिती तंत्रज्ञानामध्ये सर्वांगीण प्रगती होत आहे. आता आपण पाहतो की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अवकाश असेल, अणुऊर्जा असेल यासारख्या क्षेत्रामधली कामगिरी आता आपली उल्लेखनीय अशा प्रकारची कामगिरी आहे. आणि म्हणून सरकारने या कालखंडामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कन्सेप्ट देशाच्या विकासासाठी ह्या कार्यान्वित केल्या आहेत, त्याला प्रोत्साहन दिलेलं आहे. मग त्या म्हणजे डिजिटल इंडिया असेल, मेक इन इंडिया असेल, मेड इन इंडिया असेल किंवा आत्मनिर्भर भारत असेल, अशा वेगवेगळ्या राष्ट्रीय उपक्रमामधून भारताच्या अर्थव्यवस्थेला या उद्योन्मुख अर्थव्यवस्था ते विकसित अर्थव्यवस्था या संक्रमण काळामध्ये सरकार मोठ्या प्रमाणामध्ये बदल करत आहे, त्याच्यामध्ये सुधारणा करत आहे आणि या संक्रमण अवस्थेमधून आपल्याला विकसित अर्थव्यवस्थेमध्ये आणण्याचा प्रयत्न या राष्ट्रीय उपक्रमाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. 2017 मध्ये भारतीय अवकाश संस्था जी आहे इस्रो याने एकाच अंतराळयानावर जवळपास 104 उपग्रह प्रक्षेपित केले आणि यापूर्वी आपले पहिले मंगळ अभियान देखील साध्य केलेलं आहे. म्हणजे या कामगिरीमुळे आपल्या भारताचं जागतिक स्तरावर आपण तंत्रज्ञानाचा वापर करण्यामध्ये अप्रगत नाही आहोत हे आपण सिद्ध करून दिलेलं आहे. या सर्व बाबीवरून आपल्याला एकच लक्षामध्ये येतं की भारताची अर्थव्यवस्था आता मागासलेली अर्थव्यवस्था नाहीये, आता अप्रगत अशा प्रकारची अर्थव्यवस्था नाहीये. आता आपण विकसित अर्थव्यवस्थेच्या अतिशय जवळ आलेलो आहोत. म्हणजे आपली अर्थव्यवस्था आता विकसनशील अर्थव्यवस्थेला कात टाकून आपण विकसित अर्थव्यवस्थेच्या जवळ पोहोचलेली आहे. म्हणूनच आपल्याला ह्या अर्थव्यवस्थेला उद्योन्मुख अर्थव्यवस्था किंवा एक इमर्जिंग इकॉनॉमी असं त्याला म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला हे सांगता येतं की अलीकडच्या काळामध्ये किंवा आतापर्यंत भारतीय अर्थव्यवस्था निश्चितच आर्थिक विकासाच्या वेगवेगळ्या अवस्था गाठू लागलेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की आता आपला विकास संपला, कारण ह्याच्यापूर्वी देखील म्हटलं की आर्थिक विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, दीर्घ काळापर्यंत. तिचा कधीही शेवटचा टप्पा नाही. आज जी आपण स्थिती प्राप्त केलेली आहे कदाचित याच्यापेक्षा पुढली स्थिती आपल्याला प्राप्त करावी लागेल. म्हणजे आर्थिक विकासाचा अंतिम टप्पा नाही. म्हणून आर्थिक विकास ही काय, ही दीर्घकाळ निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. सातत्याने आर्थिक विकासामध्ये वाढ होणार आहे, सातत्याने लोकांचा राहणीमानाचा दर्जा सुधारणार आहे,
सातत्याने अर्थव्यवस्थेमधल्या लोकांचं दरडोई उत्पन्न वाढणार आहे आणि सातत्याने आपल्याला दळणवळणामध्ये, पायाभूत सुविधांमध्ये, शिक्षणामध्ये, आरोग्यामध्ये, बँकिंग विषयक क्षेत्रामध्ये, विमा क्षेत्रामध्ये आपल्याला सातत्याने प्रगती करावी लागणार आहे. तरच आपल्याला विकसित देशाच्या बरोबर आपल्याला स्थान प्राप्त होईल आणि ते स्थान आपल्याला कायम टिकवायचं असेल तर याच्यामध्ये होणारा जो काही बदल आहे तो सातत्याने आपल्याला याच्यावर अपडेट करावं लागणार आहे. आणि म्हणून एक भारताची अर्थव्यवस्था म्हणून, एक उद्योन्मुख अर्थव्यवस्था म्हणून आपल्याला या भारताच्या अर्थव्यवस्थेकडे पाहिलं जातं.